विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। लोकसभा निवडणुकीत घटलेलं मताधिक्य भरून काढण्यासाठी भाजप नेते प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसून येत आहेत। एकीकडे अमित शहा पक्षातील कार्यकर्त्यांचा जोश वाढवत असतानाच दुसरीकडे नेते मात्र साथ सोडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अमित शहा महाराष्ट्रात असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाला मोठा दणका बसलाय। भाजपचे सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। दिनेश परदेशी भाजपची साथ सोडत शिवसेना ठाकरे गटात त्यांनी प्रवेश केलाय। जवळपास 150हून अधिक गाड्यांचा ताफा घेऊन दिनेश परदेशी हे मातोश्रीवर दाखल झालेत। येत्या विधानसभा निवडणुकीत दिनेश परदेशी हे वैजापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। शिवसेनेचे वैजापूरचे विद्यमान आमदार रमेश बोरनारे यांनी पक्षातील फुटीवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे निर्माण झालेली पॉलिटिकल स्पेस हेरत परदेशी यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याचं दिसून येतंय। विधानसभेला ही जागा महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे दिनेश परदेशी यांच्या पक्षप्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। वैजापूरमध्ये स्थानिक पातळीवर दिनेश परदेशी यांचा चांगलाच दबदबा आहे। दिनेश परदेशी हे स्वतः 10 वर्ष तर त्यांच्या पत्नी शिल्पा परदेशी या 10 वर्ष नगराध्यक्ष राहिलेले आहेत। 1996 पासून परदेशी हे स्थानिक पातळीवरील राजकारणात सक्रिय आहेत। 1996 ते 2001 या काळात वैजापूर नगर परिषदेत उपाध्यक्ष बनले। त्यानंतर 2001 ते 2006 या काळात ते सलग 5 वर्ष नगराध्यक्ष राहिलेत। त्यानंतर 2006 ते 2011 या काळातही त्यांची नगराध्यक्ष म्हणून निवड झाली। 2011 ते 2016 या काळात त्यांच्या पत्नी शिल्पा परदेशी या नगराध्यक्ष होत्या। 2017 साली शिल्पा परदेशी या पुन्हा नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या। याशिवाय 2014 मध्ये दिनेश परदेशी यांनी काँग्रेसकडून पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली। त्यावेळी त्यांना 45,346 मतं मिळाली, पण त्यांचा पराभव झाला। परदेशी हे 2018 पासून भारतीय जनता पार्टी संभाजीनगर लोकसभा सहसंयोजक म्हणून काम करत होते। 1997 ते 2000 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्षही ते राहिलेले आहेत। परदेशी जरी विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढले असले तरी त्यांची सर्वाधिक कारकीर्द ही भाजपमध्येच घडली। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर परदेशी यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानं भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय।